नमस्कार मंडळी, आज 31 डिसेंबर अर्थातच 2024चा आज हा शेवटचा दिवस आहे। मी आज माझ्या मित्राच्या शेतामध्ये आलोय। 2024चा शेवट कसा करायचा हा ज्याच्या त्याच्या पद्धतीने जनतेने ठरवलं असेल, परंतु आज मी माझ्या मित्राच्या शेतामध्ये आलो। मनसोक्त या शेतामध्ये मी फिरलो। ॲक्च्युली मी पत्रकार नंतर आहे, त्याच्या अगोदर मी हाडाचा शेतकरी आहे, मातीत रमणारा शेतकरी आहे। ॲक्च्युली माझ्या वडिलांची 25 एकर जमीन गावाकडं होती, परंतु नंतर कालाओघामध्ये वेगवेगळ्या अडचणीमुळे वडिलांनी काही शेती विकली त्यातली। तरीसुद्धा मी शेतकरी आहे, शेतकरी पुत्र आहे आणि मला अभिमान आहे की मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे। शेतकरी घराण्यामध्ये माझा जन्म झालेला आहे। माझं सर्वांना 31 डिसेंबर असंच काही नाही आहे, पण सर्वांना एक विनंती आहे की ग्रामीण भागातली जी तरुण पोरं आहेत, जी शहराकडं वळत आहेत वेगवेगळ्या मार्गानं पैसे कमवण्यासाठी वगैरे, या सर्वांना माझी एक विनंती आहे की हल्ली प्रत्येकजण पैसा मिळवण्यासाठी किंवा सुखाचं आयुष्य जगण्यासाठी धडपडतोय। गरजा वाढल्यात लोकांच्या। त्याचं एकमेव कारण आहे, आपण आपल्या मातीशी जी नाळ आहे आपली जोडलेली, ती आपण कुठंतरी तोडत आहोत। जेणेकरून आपल्या गरजा म्हणजे शहरीकरण झाल्यामुळं एक बंगलाच पाहिजे, बंगल्यामध्ये पुन्हा एसी पाहिजे, पुन्हा गाडी पाहिजे, 4 व्हीलर पाहिजे, त्या गाडीमध्ये पण एसी पाहिजे, पुन्हा एक 2 व्हीलर पाहिजे। आणि हीच लाईफ म्हणजे शहरीकरण म्हणजेच असं काय प्रकार घडत आलेत। म्हणजे काळाच्या ओघानं आपण बघत आलो कशा पद्धतीनं हायब्रिडीकरण व्हायला लागले। आपण देशी माणसं आहोत, आपण भारतातील आणि महाराष्ट्रातील शेती प्रधान देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत। आपल्याला जन्म घालतानाच देवानं आपल्याला जन्म देतानाच एका महाराष्ट्रासारख्या चांगल्या सुसंस्कृत राज्यामध्ये घातलेला आहे। त्यामुळं माझी एक तरुणांना विनंती आहे 31 डिसेंबरच्या निमित्तानं की तुम्ही शिका, मोठे व्हा, IT कंपनीत नोकरी करा किंवा अजून वेगवेगळ्या ठिकाणी विदेशात जावा, पण आपल्या मातीशी जी नाळ आपली जोडलेली आहे ना, ती अजिबात विसरू नका। त्यामुळं मी मुद्दाम म्हणून माझ्या मित्राला एक फोन केला, मला तुझ्या शेतात यायचं आहे व मला काहीतरी व्हिडिओ बनवायचा आहे। ॲक्च्युली मी माझे प्रॉब्लेम सांगण्याऐवजी मी तरुणांना काहीतरी सांगू इच्छित होतो, त्यामुळं मी हा व्हिडिओ करतोय की असं काही मी मोठा वगैरे नाही आहे, परंतु मी माझं लहानपण जी घालवलेलं आहे माझ्या आयुष्यातलं, जन्म झाल्यापासून ते 4थीपर्यंत माझ्या गावात होतो। त्यानंतर मी 5वी 6वी माझ्या बहिणीच्या गावात होतो। त्याची कारणं वेगवेगळे आहेत। त्यानंतर मी 7वीमध्ये माजलगाव आपल्या बीड जिल्ह्यातल्या माजलगावमध्ये मी 7वी केली। त्यानंतर 8वीला परत मी पाथरी तालुक्यात गेलो, परभणी जिल्ह्यामध्ये मानवतमध्ये, तिथं मी 8वी केली। त्यानंतर 9वीला परत मी ग्रामीण भागामध्ये आलो। परळी तालुक्यातील करेवाडी ही या गावामध्ये माझी थोरली बहीण होती, त्या ठिकाणी मी 9वी आणि 10वी शिक्षण केलं। त्यानंतर मी पंढरपूरला आलो। पंढरपूरला आल्यानंतर मी जवळून बघितलं की कशा पद्धतीनं तरुण पोरं स्ट्रगल करतायत वगैरे वगैरे वगैरे। परंतु आता जास्त काय तुमचा वेळ घेणार नाही, शेवटचं तुम्हाला सांगतो, आपली माणसं आणि आपली माती ही जी संस्कृती आहे ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि ती फक्त तुम्ही टिकवा, आपल्या मातीशी नाळ जोडून ठेवा। पण शिक्षण पण करणं गरजेचं आहे। काळाच्या नुसार स्पर्धा वाढली, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण फिरतो। सगळ्यांना विनंती आहे, तुमच्या घरातली जी आई वडील असतील, आजी आजोबा असतील किंवा एकत्रित कुटुंब पद्धती आहे, ही पुन्हा एकदा चालू करता येते का, ह्याच्यासाठी प्रयत्न करा। तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।